हे नमस्कार मंडळी. तर आम्ही निघालो होतो काल नाईट आऊटला गणेश घाटला गणपती विसर्जन बघण्यासाठी. तर रस्त्यामध्ये जेवढे पण गणपती येतील तेवढे सगळे तुम्हाला एक एक करून बघायला मिळतील. आम्ही विठ्ठलवाडीवरून निघालो होतो आणि ही आहे आमची विठ्ठलवाडी, जिथे आम्ही गणपती बघत बघत चाललो होतो. आणि तुम्ही बघू शकता खाटूश्यामची मूर्ती, खाटूश्याम बाबाचा गणपती, अशा प्रकारे आम्हाला दर्शन झालं होतं. आणि आम्ही ती मूर्ती बघून पुढे दर्शनाला निघालो होतो. वाटलं नव्हतं खाटूश्याम बाबा असं दर्शन देतील करून. तर अशा प्रकारे दर्शन झालं आणि आम्ही पुढे जायला निघालो. त्यानंतर मध्येच आम्हाला भेटला वालधुनीचा राजा, कल्याण वालधुनी ब्रिजच्या राजाचा गणपती. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर आणि मोठी मूर्ती होती. ती आम्ही बघितली आणि ती बघून आम्ही पुढे निघालो. इथे सगळं सुंदर असं गुलाल वगैरे उधळत होते, ते आमच्याही अंगावर पडलं. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा पुढे निघालो. पुढे अजून मोठमोठे मूर्त्या होत्या, तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच राहतील. सुंदर सुंदर असे मोठ्या मोठ्या मूर्त्या आपण बघत बघत चाललो होतो. हा वालधुनीचा ब्रिज आहे. मध्येच भयंकर ट्रॅफिकसुद्धा लागली होती. तर ट्रॅफिकमधून आम्ही निघालो होतो हळू आपलं चालत. दिसतंय तुम्हाला गणपती. जेवढं शूट करता आलं तेवढं शूट मी करत चालले होते. आणि हा वालधुनी ब्रिजवर असे बरेच गणपती मला भेटत चालले होते आणि तेच गणपती मी सगळे तुम्हाला एक एक करून दाखवत होते. तर मध्येच थोडी ट्रॅफिकसुद्धा लागत होती. आणि असंच बघत बघत आम्ही गणपती पुढे जात बघत गेलो. तर वेगवेगळे मोठे खूप सुंदर असे गणपती बघायला भेटत होते. कल्याणला दुर्गाडीला विसर्जन होतात गणपतीचे. तिथे बरीच गर्दीही असते. ती गर्दी यावेळेसची मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे एक गणपती मी, अविरा, आम्ही सगळे बघत चाललो होतो. हे बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असा गणपती होता. कृष्णाची प्रतिमा असलेली मूर्ती होती ही, खूप मोठी. हे सगळे दुर्गाडी गणेश घाटलाच विसर्जनासाठी चालले होते. हे बघू शकता, पृथ्वीवर बसलेला गणपती होता. असंच हळूहळू आता आम्ही गणेश घाटजवळ पोचत चाललो होतो. इतके छान मोठ्या मूर्त्या बघून अविरा खूप खुश होत होती. तिला खूप आनंद वाटत होता की मम्मा छान गणपती आहेत म्हणून. रात्री लेट नाईट पण आम्ही निघालो बघायला. मध्येच रस्त्यात आम्हाला पाऊसही लागला. पाऊसही सुरू होता, रिमझिम. तर पावसाचाही प्रवास करत शेवटी आम्ही दुर्गाडीच्या इथे पोचलो. आणि तिथेही ट्रॅफिक लागली होती, प्रचंड ट्रॅफिक लागलेली. नंतर आम्ही गाडी साईडला केली आणि चालत गणपतीचं दर्शन घेण्यास सुरुवात केली. मग अशा प्रकारे आम्ही सर्कलला गेलो. तिथे फटाकडे वगैरे भरपूर वाजत होते आणि भरपूर प्रमाणात मूर्त्या आल्या होत्या. मोठमोठे गणपती आले होते. आता आम्ही दुर्गाडी गणेश घाटजवळ पोचलो होतो. तिथे गणपतीसाठी लाईनीने गणपती एक एक करून जात होते. तुम्ही बघू शकता, खूप अशी गर्दीही लागली होती. आणि इथे सगळं विसर्जन चालले होते मूर्त्यांचे. मोठमोठ्या गणपतीचे सुंदर असे विसर्जन चालू होते. आम्ही बघत होतो, सगळं बघितलं वगैरे. आणि म्हटलं छोटासा एक व्हिडिओ तयार करून घेऊया जेणेकरून माझ्यासोबत तुम्हालाही बघण्याचा आनंद घेता येईल. त्यामुळे हा व्हिडिओ शूट केला होता. असेच छोट्या मोठ्या शूटसाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या पेजवर नवीन असाल तर मला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून वेगवेगळ्या प्रकाराचे व्हिडिओ माझ्या पेजवर तुम्हाला दिसत राहतील. आणि त्याच ब्रिजवरती अशी प्रचंड गर्दी लागली होती गणेश भक्तांची विसर्जनाचं बघण्यासाठी. ही अशा प्रकारे गर्दी लागलेली. सुंदर मूर्त्या होत्या. मूर्त्यांचे जेवढे मला व्हिडिओ काढता आले तेवढे सगळे व्हिडिओ घेतले मी. दुःखही तितकंच वाटत होतं, बाप्पा आपल्याला सोडून चाललेत करून. पण एक आस होती की पुढच्या वर्षी तो पुन्हा येणारच आहे की. अशा प्रकारे सगळे दर्शन आम्ही घेतले बाप्पांचे. खूप गर्दी होती आणि ते दर्शन वगैरे घेऊन आम्ही रिटर्न घरी जायला निघालो. रिटर्न जाता सुद्धा आम्हाला गणपती दिसतच होते. आणि अशा प्रकारे आम्ही विसर्जन बघण्याचा आनंद घेतला आणि घरी जायला परत निघालो. तर भयंकर ट्रॅफिक लागली होती आणि तुम्ही बघू शकता तिथेही भरपूर गणपती उभे होते.
ऑलरेडी. मग आम्ही घरी जायला निघालो आणि वाटेत आम्हाला राधाकृष्णाची मूर्ती दिसली. मग कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ बघून मला कमेंट करून नक्की सांगा.